नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या प्रचाराची मुदत वाढवण्यात आली आहे। 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येईल। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये शिवरायांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आलाय। काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावरती अदखलपात्र गुन्हा दाखल। वसई पोलिसांची जागा वसई विरार महानगरपालिकेने हडपली आहे। परवानगी न घेता महानगरपालिकेने डांबरी रस्ता तयार केल्यामुळे वाद निर्माण झालाय। केंद्र सरकारचं कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राज्यामध्ये राबवायला मंजुरी। बियाणांची खरेदी आणि उत्पादनासाठी 100% मदत केंद्र सरकार करणार आहे। गावांचा कायापालट करण्यासाठी आता स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज प्रकल्प महाराष्ट्रामधल्या 5 जिल्ह्यांमधील 75 गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जाईल। 4 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात पुन्हा एकदा 3000 रुपयांची वाढ झाली आहे। जीएसटीसह सोन्याचे दर 1,30,000 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले। मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे, माझा महाकट्ट्यावरती अभिनेते सुनील शेट्टी यांनी व्यक्त केलं मत। भगवान श्रीरामाच्या 77 फूट उंच कांस्य पुतळ्याचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केलं जाईल। दक्षिण गोव्यामधल्या श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठाच्या 550व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम। T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी केलं अंध महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन। पेढे भरवत पंतप्रधानांनी क्रिकेट संघासोबत संवादही साधलाय। एकट्या प्रशिक्षकाला दोष देणं हे अयोग्य आहे, सुनील गावस्कर आणि आर अश्विन यांच्याकडून गौतम गंभीर याची पाठराखण। महेंद्रसिंग धोनीकडून टीम इंडियामधल्या खेळाडूंसाठी खास डिनर पार्टीचं आयोजन। भारत दक्षिण आफ्रिकेच्या वनडे मालिकेमधला पहिला सामना रांचीमध्ये असल्यामुळे खेळाडू रांचीमध्ये दाखल झाले आहेत। कॅनडामधल्या कपिल शर्माच्या रेस्टॉरंटमध्ये गोळीबार करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून एक चीनी बनावटीचं पिस्तूल आणि काडतूस जप्त। कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी इंस्टाग्रामवरती शेअर केलं आपल्या मुलीचं नाव। मुलीचं नाव सरायाह मल्होत्रा असं ठेवल्याची इंस्टाग्रामवरून पोस्ट। बाजारामध्ये बनावट देशी अंड्यांची विक्री सध्या होते आहे आणि उत्तर प्रदेशामधल्या मुरादाबादमधून ही सगळी धक्कादायक माहिती सध्या समोर येते आहे। गुजरातच्या राजकोटमध्ये पाळीव श्वानावरून महिलांमध्ये वाद झाला। पाळीव श्वान हा अंगावरती धावून गेल्यामुळे ही महिला आक्रमक झाली। त्यामुळे या श्वानाला बांधून ठेवण्याची तिने मागणी केली आहे। मात्र श्वान मालकिणीनं संबंधित महिलेच्याच कानशिरात लगावली। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे 4 डिसेंबरला भारताच्या दौऱ्यावरती येत आहेत। पुतीन हे 2 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावरती येणार आहेत। ग्रेटर नोएडा इथल्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। 50 पेक्षा अधिक सैनिकांनी केलं शहीद सैनिकाच्या मुलीचं कन्यादान। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांची पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे। पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या घटना दुरुस्तीच्या नंतर मुनीर यांनी पाकिस्तानच्या संपूर्ण लष्कराचा ताबा घेतला। पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना भेटण्याची मागणी आता तीव्र होतीये। इम्रान आणि त्यांच्या कुटुंबाला भेटण्याची परवानगी द्यावी यासाठी रावळपिंडीमध्ये सध्या निदर्शनं देखील करण्यात आल्याची दृश्य समोर आली आहेत। बातमी आहे चीनमधली। चीनमध्ये एका शॉपिंग मॉलमध्ये मध्यभागी ठेवलेल्या क्रिसमस ट्रीला भयंकर आग लागल्याची घटना घडली। या आगीच्या घटनेमुळे संपूर्ण मॉलमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि या आगीच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे। पश्चिम आफ्रिकेमधल्या गिनी बिसाऊमध्ये निवडणुकीच्या नंतर अवघ्या 3 दिवसांमध्ये लष्करानं बंड केलाय। त्यामुळे सगळ्या सीमा सध्या बंद करण्यात आल्या। तर विद्यमान राष्ट्रपती उमरो एम्बाबलो हे सध्या बेपत्ता असल्याची माहिती मिळते आहे। बातमी श्रीलंकेमधली। श्रीलंकेमध्ये सध्या पुरानं थैमान घातलेलं आहे आणि ही सगळी दृश्य आपण बघतोय श्रीलंकेमधली। यामुळे आता पूर आणि भूस्खलन यामुळे आतापर्यंत 40 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय। 60 पेक्षा अधिक नागरिक हे बेपत्ता झालेले आहेत। तर या पुराच्या थैमानामुळे 10,000 नागरिकांचं सध्या नुकसान झालंय।
इंडोनेशियामधल्या माउंट मेरापी या ज्वालामुखीचा उद्रेक सध्या होतोय आणि आपण ही दृश्य बघतोय पर्वतामधून अशा पद्धतीचा ज्वालामुखीचा लाव्हा सध्या बाहेर पडतोय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। तर याच इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसाचा कहर देखील एकीकडे सुरू आहे आणि याच मुसळधार पावसामुळे शेकडो लोक सध्या बेघर झालेले आहेत। त्यामुळे नागरिकांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्याची जबाबदारी इथल्या प्रशासनावरती आहे आणि याचमुळे आता अनेक नागरिकांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती समोर येते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।